मला पण काढून झाली तर दूध पण लय उरले. एक काम करते, पोरांसाठी ना शेवायची खीर करते, त्यांना पण लय आवडती. अभी मजा आएगा ना भिड़ो. काय करते का सुनबाई त्या दुधाचं? काय नाही सासूबाई, पोरांसाठी शेवायची खीर करत होते. काय गरज नाही, 2 दिवसांनी माझी पिंकी येईन ना तवा कर मग शेवायची खीर. आणि ती राहिलेली दूध आणि त्याचं दही लावून टाक. काय गरज नाही आता करायची. लागली लगेच. होय हो सासूबाई, मी काय म्हणत होते, बेकरीतून तेवढे पाव घेऊन येता का? आता आधी मध्येच काय काढलंय पावाचं? अहो आज ना पोरांना लई पावभाजी खाऊशी वाटली. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? 2 दिवसांनी माझी पिंकी यायची म्हणून सांगितलं ना तुला. तिच्या पोरांना लई पावभाजी आवडते, तवा कर. आता कुठं करी ती, राहू दे आता. जा कालवण भाकरी करून घे. अहो पण लई पोरांचा हट्ट चालला होता. हा राहू दे, पोरांचं काय मग हट्ट चाललं होतं मला माहिती. अब तू गया बेटा. पोरांच्या नावाखालीलाच खायचं असं. सासूबाई, पोरांना तर पावभाजी नाही करून दिली नाही तर आईस्क्रीम तरी घेऊन ये त्यांच्यासाठी खायला. तुला 50 बरेच सांगितलं असेल ना ग आताच्या आता. का डोक्यात बेजा शिरत नाही तुया? हा, तुला सांगितलं ना 2 दिवसांनी माझी पिंकी यायची तवा आईस्क्रीम मागव, मग सगळी मिळून खाता येईल ना. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अगं बाय, आज तर स्वयंपाकाचा टाइम होऊन गेलाय, अजून स्वयंपाक व्हायला यायचं. कुठं तार पडले काय माहिती. सांग सुनबाई, ए सुनबाई, काय झालं? काय आज आहे का नाही पोटा पाण्याला? जन्माच्या पोटात आग पडलीत, भूक लागली, 10 वाजून गेले पार. आता कालवण भाकरी पर्यंत 2 दिवसांनी ताई येते ना तवाच करू. तसं मग तुम्हाला वाटतं ना सगळं चांगलं चुंगलं सगळं मलाच खायला लागतं, तुम्ही कुठं खाता तवा? आणि मला म्हणजे पावभाजी नंतर करायची, शेवायची खीर नंतर करायची, मग नंतरच करू, नंतरच खाऊ, तर उपाशीच राहू. मैं तारी को पाई.